नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुमचे आज मनापासून खरंच धन्यवाद देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि खरंच खूप एक साध्या याच्यातली एक खूप छोटी सुरुवात मी केलेली होती एक व्हिडिओ टाकण्याची यूट्यूबवरती. त्याच्यातून मला एक खूप छान प्रतिसाद मिळाला आणि माझा एक पितळी देव कसे स्वच्छ करावे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. छान 60K व्ह्यूज आलेले आहेत आणि माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून मी माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं जे माझे व्हिडिओ बघतात त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद देते. कारण मी एक साधी इंग्लिश स्कूलवरती एक टेम्पररी बेसवरती जॉब करणारी मुलगी आणि एक छान म्हटलं एक आपल्या डोक्यात असणारी क्रिएटिव्हिटी जे मला नॉलेज आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करू शकते असं मला मिळालेलं एक यूट्यूबचं माध्यम. आणि मी त्याच्या थ्रू यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत होते आणि एक छान असा रिस्पॉन्स मला मिळाला तुमचा. खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या रिस्पॉन्समुळे मला आज थोडासा कॉन्फिडन्स आला आहे की मी खूप छान अजून तुमच्यासोबत चांगले व्हिडिओ जे मला वाटतात की तुमच्यासोबत शेअर करावेत ते मी करू शकते. खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आणि अशीच तुमची साथ राहू द्या. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ जर आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक गोष्ट खरंच सांगेल, जे आपल्याकडे आहे ना तेच देण्याचा प्रयत्न करावा. कारण ते ओरिजिनल देता येतं. कारण जे आपल्याकडे नाही आहे ते देण्याचा नाही प्रयत्न करता येत. कारण मी बऱ्याच वेळेस मला असं वाटलं की आपण थोडे वेगळे व्हिडिओ वगैरे शूट करू. पण मला ना म्हणजे माझे देवापाशी असणारी रुची, मला देवघर, देवारा, देवपूजा या गोष्टी खरंच आवडतात. म्हणून असं वाटलं की त्या गोष्टी बऱ्याच जणांना अजून माहिती नसतील कशा कराव्या, देवपूजा कशी करावी काय. मी या बाबतीतही पुढे व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासोबत. आणि देवघर कसं असावं, कोणत्या दिशेला असावं हे बघा. आपण शेतकरी कुटुंबातले शेतकरी माणसं आहोत. मी महाराष्ट्रातली आहे त्यामुळे मला माहीत आहे की आपली मातीशी आपली असणारी नाळ जी आहे ती अतूट आहे. त्यामुळे वेळ मिळाला तरच आपण ह्या गोष्टी करतो. पण मला असं वाटतं जर वेळ असेल तर करायलाच हव्यात. जर वेळ असेल तर ह्या गोष्टी करायलाच हव्यात. आणि खरंच तुम्हाला सांगते ह्या गोष्टीतून मिळणारा आनंद, पॉझिटिव्हिटी, तुमच्या अनेक समस्यांचं निराकरण आणि खरंच एक मेडिटेशन म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल आपली सकारात्मकता ती आपल्याआप निर्माण होते. प्रत्येक गोष्टीत आपण एक पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. आणि समोरच्या म्हणजे मी एक गोष्ट सांगेल, खरं सांगते, मी एका छोट्याशा इंग्लिश स्कूलवरती जॉब करत आहे. आणि मला असं वाटलं की आपण ना यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच जणांना बरीच माहिती देऊ शकतो. मग आपल्याकडे जे आहे ते देण्याचा प्रयत्न करूया. मग मी हळूहळू व्हिडिओ बनवायला लागले. माझं अजून एक दुसरं चॅनल आहे ते सुरेखा ढाकणे म्हणून आहे. ते पण चांगलं ग्रो आहे, बऱ्यापैकी आहेत. 4000च्या पुढे सबस्क्रायबर आहेत त्याच्यावरती. खूप छान आहे. पण ते मी एक व्लॉगिंगसाठी किंवा एक फॅमिली व्लॉग आम्ही फिरायला गेलो ते व्हिडिओ टाकले. मला एक सेपरेट असं पॉझिटिव्हिटी देणारं चॅनल सुरू करायचं होतं की तुमच्यासोबत मी खूप छान गोष्टी शेअर करू शकेल या व्हिडिओमध्ये. आणि तसंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की या व्हिडिओवरती त्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आणि खरंच मनापासून तुमचे धन्यवाद पहिले की तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आणि तुम्हाला माझा पितळी देव स्वच्छ करण्याचा व्हिडिओ खूप आवडला. आणि नक्कीच मी प्रयत्न करेल की अजून खूप चांगले व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल. व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रत्येक कमेंट मी बघते, वाचते. मला खूप आनंद झाला या गोष्टी. कारण असं ॲप्रिशिएट करणारं माझ्या आयुष्यात मला खूप कमी लोक मिळालेली आहेत. आणि त्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत बरं काय. म्हणून मी आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. मनापासून धन्यवाद तुमचे. असाच सपोर्ट राहू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.